नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज आपण ऐकतोय सप्तपदी पर्व नवे भाग 31. मागच्या भागात आपण बघितले होते. काय डॅड, मला बेअक्कल म्हणत आहात? मी आता अभ्यास पण करतो. शा, जाऊ दे, माझा कोणी लाडच करत नाही, आद्विक गाल फुगवत म्हणाला. अरे त्यांना तसं नव्हतं म्हणायचं. वय वाढलं की अक्कल येते ना. फक्त 16 वर्षाचा आहेस तू, त्यासाठी म्हणाले. मंजिरी त्याची समजूत काढत होती. तो सगळ्यांकडे एक रागीट लूक देऊन फ्रेश व्हायला निघून गेला तसे सगळेच त्याला हसत होते. आता बघूया पुढे. असेच 2-3 दिवस निघून गेले आणि एक दिवस अरुंधती अचानक चक्कर येऊन पडल्या. हर्ष घरी नव्हता. रिद्धी आणि मंजिरी आपापल्या रूममध्ये होता. आद्विक हॉलमध्ये अभ्यास करत बसला होता. अरुंधती आपल्या रूममधून बाहेर यायला निघाल्या आणि अचानक चक्कर येऊन पडल्या. आवाजाने आदित्यचे लक्ष त्यांच्याकडे गेले. मम्माजी! आदित्य जोराने ओरडतच त्यांच्या जवळ आला. त्याच्या आवाजाने रिद्धी आणि मंजिरीही बाहेर आल्या. आदू आवाज देऊन शुद्धीवर आणायचा प्रयत्न करत होता. रिद्धीने लगेचच पाणी आणले. त्यांच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडले. आद्विकने उठून बसवत तिला पाणी पाजले. वॉचमनला बोलवून आदू आणि त्याने अरुंधतीला उचलून बेडवर झोपवले. रिद्धीने लगेचच डॉक्टर अमेयला फोन लावला. ती रडतच त्यांना सगळं सांगत होती. डॉक्टर अमेय तिला शांत राहा म्हणून सांगत होते. काही मेडिसिन द्यायला सांगितली आणि लवकरात लवकर ऑपरेशनचा निर्णय घ्यायला सांगितले. आद्विक रिद्धीजवळ उभा राहून सगळं ऐकत होता. हर्षला फोन करून कळवले. तो लगेचच घरी आला. त्याने डॉक्टरांशी बोलून दुसऱ्या दिवशी सगळ्या टेस्ट करायच्या असे ठरवले. रिद्धी आणि मंजिरीला सक्त ताकीद दिली अरुंधतीला एकटे सोडायचे नाही म्हणून. मम्मा, गरगरल्यासारखे वाटत होते तर कुणाला तरी आवाज द्यायचा ना. रूममधून एकटं चालत यायची काय गरज होती? हर्ष जरा रागातच बोलत होता. मी उठले तेव्हा मला असे काही वाटत नव्हते. अचानक डोळ्यासमोर अंधार झाला आणि मी कसे पडले ते मलाच माहीत नाही, अरुंधती म्हणाल्या. त्यांच्या पाठीला चांगलाच मार लागला होता. अकडल्या होत्या त्या. डॉक्टरांनी सांगितलेल्या सगळ्या औषधी त्यांना दिल्या. तुम्ही दोघे तिची काळजी घ्यायची सोडून आपल्या रूममध्ये आराम काय करत होतात ग? हर्ष कधी नव्हे तो मंजिरीवर चांगलाच चिडला होता. तीही मुकाट्याने सगळे ऐकून घेत होती. आईसाठी तो किती पॉझिटिव्ह आहे तिला चांगलेच ठाऊक होते. सॉरी डॅड, माझं चुकलं. मॉम थकते रे, दिवसभर कामं असतात तिला. मी सोबत थांबायला पाहिजे होते मम्माजीच्या. यापुढे खरंच मी लक्ष ठेवेन, रिद्धी म्हणाली. आणि आज तिला पडल्यामुळे काही झालं असतं तर? विचार करून पण भीती वाटते मला. पण यापुढे काळजी घ्यायची तिची. तिला वॉशरूमला सुद्धा एकटं जाऊ द्यायचं नाही. म्हणू आजपासून रात्री थांब तिच्यासोबत. हर्ष आता थोडा शांतपणे बोलत होता. मी झोपेन डॅड मम्माजीसोबत, रिद्धी म्हणाली. इकडे आद्विक मात्र गाल फुगवून उभा होता. दुसऱ्या दिवशी तिला दवाखान्यात सगळ्या टेस्ट करायला नेले. आज त्याचा रिपोर्टही आल्या होत्या. सगळे टेस्ट रिपोर्ट नॉर्मल होते. त्यांना आज हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायचे होते. सगळेजण पळापळ करत होते. पण आद्विक मात्र एका कोपऱ्यात रुसून बसला होता. गाल फुगवून आणखीनच क्यूट दिसतो तो. आदू, गेला नाही का राग तुझा? मम्माजी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होणार आहेत ना बाळा, असा निरोप देत असतात का? मंजिरी त्याच्या डोक्यावरून हात फिरवत समजावत होती. माझा असण्या नसण्याने कोणाला फरक पडतोय? म्हणून तर सगळे माझ्यापासून लपत असताना. हो ना? आद्विक तिचा हात झटकत म्हणाला. असं बोलू नये बाळा, जा बोलून घे मम्माजीसोबत, मंजिरी त्याला पुन्हा समजावत म्हणाली. आता कशाला बोलायला सांगतेस? आतापर्यंत कोणालाच काही सांगावंसं वाटलं नाही ना मला. सगळ्या परक्यासारखे वागत असतात माझ्याशी. आदू गप्प बस आणि पुन्हा असं बोललास तर याद राख. मंजिरी चांगलीच चिडली त्याच्यावर. त्याने आपले तोंड परत दुसरीकडे वळवून घेतले. मॉम, काय झाले? कशाला ओरडतेस त्याच्यावर? रिद्धी विचारत त्यांच्याजवळ आली. बघ ना ग कसा बोलतो, परक्यासारखे वागता म्हणे. बोलताना मंजिरीचा कंठ दाटून आला. आदू, ऐक ना बाळा. अरे तू 10वीला आहेस की नाही? तुला मम्माजीच्या तब्येतीबद्दल कळलं असतं तर तू टेन्शन घेतलं असतं. तुझ्या अभ्यासासाठी ती ठीक नाही म्हणून सांगितले नाही तुला. त्यासाठी एवढं कशाला चिडायचं बाळा? रिद्धी आद्विकला थोपटत सांगत होती.
ती ॲडमिट होणार आहे हॉस्पिटलमध्ये आणि मला आज कळतं. अगं दीदी, मी एवढाही लहान राहिलेलो नाही. बरोबर तर बोलत होता आद्विक, तेही अगदी मोठ्या माणसासारखा. तुला वाईट वाटलं कळतंय मला, पण आमचा हेतू तर वाईट नव्हता ना. आणि मॉमला असं बोलवून दुखवत जाऊ नकोस रे. बघ तिच्या डोळ्यात पाणी आले की नाही, रिद्धी म्हणाली. आय एम सॉरी मॉम. तो उठून मंजिरीच्या गळ्यात पडत म्हणाला. मंजिरीने त्याला आपल्या कुशीत घेतले. फार मोठा झाल्यासारखाच बोलतोस ना, ती त्याच्या गालावर थोपटत म्हणाली. मोठाच आहे मी. चल मम्माजीला भेटतो, आद्विक अरुंधतीच्या रूममध्ये वळत म्हणाला. काय करतेस मम्माजी? आद्विक त्यांच्याजवळ जात म्हणाला. काही नाही रे, बसले होते जरा पेपर वाचत. ये बैस इथे. राग गेला ना आता माझ्या बाळाचा? अरुंधती त्याच्याकडे बघत म्हणाला. नाही राग गेला अजून माझा. तू तरी सांगायचं ना, सगळ्यांनी माझ्यापासून लपवले तुझ्या तब्येतीबद्दल. लहान आहेस रे बाळा, तू म्हणून वाटले आता सांगायला नको. आणि आता कळते ना, झालं तर काही होत नाही व मला. उगाच चेहरा पाडू नकोस, अरुंधती त्याला समजावत होत्या. तुला काय होणार नाही माहीत आहे ग मला. आणि एवढे जण असल्यावर तू कशाला चिंता करतेस? डॉक्टरला सांगू चांगल्यात चांगली ट्रीटमेंट करायला. ते तर मला माहीतच आहे, फक्त दुखणार म्हणून थोडीशी काळजी वाटते, अरुंधती म्हणाल्या. दुखण्यासाठी एवढं नसतं ग भ्यायचं. मी आतापर्यंत किती वेळा पडायचो. थोडंसं दुखतं पण एवढा काही त्रास होत नाही, आद्विक म्हणाला. तू स्ट्रॉंग बाय आहेस बाबा. मला कसं जमणार तुझ्यासारखं दुखणं सहन करायला. म्हातारी झाले ना मी आता. सगळं जमतं ग प्रयत्न केला की. तू तुझं सामान पॅक केलंस ना, तिथे तुला 8-10 दिवस राहायचं आहे. हो रे, घेतलंय सगळं. आणि अजून काही लागलं तर तू आहेसच ना आणून द्यायला, अरुंधती म्हणाल्या. हो ना, तुला काय लागलं ते आणून देईल मी. आणि तुझ्यासोबत असणार आहोत तिथे. हो, तुम्ही सगळे असणार म्हणून तर तयार झाले मी. पण तुझं सारखंच तिथे काम नाही, अभ्यास करायचा. 10वीत आहेस तू, विसरलास की काय? सारखं सारखं काय आठवण करून देता ग सगळे. आणि तुझ्यापेक्षा महत्त्वाची आहे का माझी परीक्षा? आदू वैतागत म्हणाला. बराच वेळ तो अरुंधतीसोबत गप्पा मारत बसला होता. मम्माजी चल, आपल्याला निघायला हवं. रिद्धी अरुंधतीच्या रूममध्ये तिला बोलवायला आली होती. आता लगेच निघायचं? हो. का ग, घाबरली नाहीस ना? नाही ग, मी कसली घाबरते. चल निघूया. अरुंधती बेडवरून खाली उतरल्या. आद्विकने तिच्या खांद्याला धरून त्यांना बाहेर आणले. उद्या सकाळी अरुंधतीच्या ऑपरेशन करणार होते. काही 1-2 टेस्ट होत्या, त्यामुळे त्यांना संध्याकाळी ॲडमिट व्हायला सांगितले होते. हॉलमध्ये सोप्यावर बसवले त्यांना. मंजिरीने त्यांच्यासाठी थोडा नाश्ता करून आणला. अगं कशाला आता नाश्ता देतेस, भूक नाही मला, अरुंधती म्हणाल्या. हॉस्पिटलला गेल्यावर काही खायची इच्छा होत नाही, म्हणून इथून पोटभर खाऊन घ्या. मग उद्या ऑपरेशन करायचे आहे तर काही खायला देत नाही, मंजिरी म्हणाली. त्यांनाही मंजिरीचे म्हणणे पटले. त्यांनी कसा बसा नाश्ता संपवला. नाही म्हटलं तरी घाबरल्या होत्याच त्या. सगळेजण हॉस्पिटलमध्ये रवाना झाले. हर्षने त्यांना ॲडमिट करण्याची सगळी प्रोसेस कंप्लीट केली. डॉक्टर अमेय त्यांची वाट बघत थांबलेला होताच, त्यामुळे त्यांना प्रोसेस होण्यापूर्वीच रूम मिळाली होती. लगेचच त्याने अरुंधतींना सलाईन लावली. आजी घाबरायचं नाही, फक्त आराम करायचा, अमेय हसत त्यांना सांगत होता. गप्पा मारत त्याने सलाईन कसे लावले अरुंधतीला कळलेही नाही. आता तू हे हातातलं सलाईन लावलंस, आता आराम तरी कसा करायचा, अरुंधती म्हणाल्या. हात सरळ राहू द्यायचा आणि आराम करायचा. हवं तर असा पोटावर ठेवा. जाणवणार पण नाही हाताला सलाईन लावल्याचे. आदू व्यवस्थित लक्ष ठेव त्यांच्याकडे, हातावर सूज यायला नको, अमेय सांगत होता. मंजिरीही त्याच्या बाजूलाच उभी होती. रिद्धी आणि हर्ष आता त्यांची प्रोसिजर कंप्लीट करून आतमध्ये आले. डॉक्टर सगळ्या टेस्ट नॉर्मल आहेत ना आईच्या, हर्ष काळजीने विचारत होत्या. अगदी नॉर्मल आहेत. रात्री 2च्या नंतर मात्र त्यांना काही खायला देऊ नका, पाणीही प्यायचे नाही, अमेय त्यांना समजावून सांगत म्हणाला. तुझी ड्युटी कधीपर्यंत असते, म्हणजे काही लागलं तर आवाज देता येईल. मी रात्री 10 वाजेपर्यंत थांबणार आहे आणि सकाळी 7 वाजता येणार. 8:30ला ऑपरेशन आहे, अमेय म्हणाला. ठीक आहे, काही लागलं तर कळवतो आम्ही. मी येत राहील थोड्या वेळाने,
आणि कोणी एक जण त्यांच्याजवळ थांबलं तरी चालेल, बाकीचे घरी जाऊ शकतात. ठीक आहे. त्याने हर्षकडे औषधांची चिठ्ठी लिहून दिली. ऑपरेशनसाठी लागणारी सगळी औषधे त्यात होती. अमेय आपल्या केबिनमध्ये जाऊन बसला. उद्याच्या ऑपरेशनसाठी सगळ्यांच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसत होते. अरुंधतीला औषधांमुळे लगेचच झोप लागली. तुम्ही सगळे घरी जा, मी आईजवळ थांबणार आहे, हर्ष म्हणाला. नको डॅड, तू घरी जा, मी थांबते मम्माजीजवळ. उद्या ऑपरेशन आहे तर तुला थांबावंच लागेल. आज तू घरी जाऊन आराम कर, रिद्धी म्हणाली. काहीतरी काय बोलतीस रिद्धी? तुला एकटीला दवाखान्यात थांबवून मी घरी जाणार? तुम्ही तिघे घरी जा, मी थांबतो आईजवळ, हर्ष ऑर्डर देत म्हणाला. मंजिरी आणि रिद्धी जिद्द करत होत्या आम्ही थांबतो म्हणून, पण हर्ष कोणाचीही ऐकत नव्हता. एक दिवस आईची सेवा केली तर काय बिघडणार आहे? लहानपणी तिने किती केले, आता माझी वेळ आहे तर करू द्या ना. जा तुम्ही सगळे घरी, मी आहे इथे, काळजी करू नका. हर्षने सगळ्यांना घरी पाठवले आणि अरुंधतीजवळ तो स्वतः थांबला. रात्री किती झोपायचा प्रयत्न केला तरी त्याला झोप येत नव्हती. त्याला उद्याच्या ऑपरेशनचे टेन्शन आले होते. अरुंधती सलाईनमुळे शांत झोपल्या होत्या. रात्री 1-2 तास झोप लागली असेल. घरी मंजिरी आणि रिद्धीलाही झोप येत नव्हती. आद्विकचीही तीच गत होती. पहाटे उठून आवरून सगळे हॉस्पिटलमध्ये पोहोचले. अरुंधती आणि हर्ष अजूनही झोपलेलेच होते. थोड्याच वेळाने अमेय हॉस्पिटलमध्ये आला. ओटीमध्ये जाऊन त्याने सगळी तयारी व्यवस्थित केली आहे की नाही त्याची पाहणी केली. अरुंधती उठल्यावर त्यांना चहा हवा होता, पण चहा पाणी असं काहीही त्यांना दिले नाही. थोड्या वेळाने नर्सने त्यांना आतमध्ये नेले. ऑपरेशनसाठी वेळ असला तरीही त्यांची बाकी तयारी होतीच. ओटीमध्ये जाण्यापूर्वी अमेय हर्षला भेटून गेला. हर्षने आईला वाचवा म्हणून त्याच्यासमोर हात जोडले. त्याला ते बघून कसे तरीच झाले. खरं तर तोही थोडा घाबरला होता, कारण त्या सगळ्यांच्या विश्वासावर त्याला खरे उतरायचे होते. पेशंट अनोळखी असला तर एकदाचे बरे असते, पण जवळच्या लोकांचे ऑपरेशन करताना थोडी भीती वाटतेच. त्यानेही देवाला हात जोडले. सुमारे 4 तास ऑपरेशन चालू होते. हर्षला काही खाऊन घेण्यासाठी मंजिरी आग्रह करत होती, पण त्याने पाण्याचा एक घोटसुद्धा घेतला नव्हता. रिद्धी, मंजिरी आणि आद्विक यांनी सुद्धा सकाळपासून काहीच खाल्ले नव्हते. ऑपरेशन होईपर्यंत सगळे ओटीच्या बाहेर बसले होते. सगळ्यांच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसत होते. त्यात आदूही होता. मंजिरीने तर मनोमन देवाचा धावा करणे सुरू होते. हर्ष घाबरू नका, सगळं ठीक होईल, मंजिरी हर्षच्या हातावर हात ठेवत म्हणाली. हर्ष मनातून खरंच घाबरला होता. मंजिरीच्या स्पर्शाने त्याला जरा बरे वाटले. बघ ना गं, किती वेळ लागत आहे ऑपरेशनसाठी. काही क्रिटिकल तर नसेल ना? छोटीशी तर गाठ आहे म्हणाले ना, एवढा वेळ लागतो का त्या काढण्यासाठी? हर्षची बडबड सुरू होती. काही क्रिटिकल नसणार आहे हर्ष, ऑपरेशन सक्सेसफुल असणार आहे त्यांचं. तुम्ही थोडा धीर ठेवा बरं. मला सांगतेस, पण तू सुद्धा घाबरली आहेस ना? तिच्या स्पर्शातून हर्षला कळत होते. माझी अवस्था तुमच्यापेक्षा वेगळी नाही आहे, पण इतकं पॅनिक होऊन कसं चालेल? रिद्धी आणि आदूचे चेहरे बघा कसे कोमेजले आहेत. आपण असे तोंड पाडून बसलो तर त्यांना कोण सांभाळणार हो? मंजिरी म्हणाली. हर्षने दोघांनाही आपल्याकडे बोलवले. रिद्धी जाऊन डॅडच्या कुशीत शिरली तर आद्विक आपल्या मॉमच्या. दुपारचा 1 वाजत आला होता आणि ओटीचा लाईट बंद झाला. तसे चौघेही उठून उभे राहिले. तर आजचा भाग इथपर्यंतच. भेटूया पुढच्या भागात लवकरच. तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.